नमस्कार, मी नरेंद्र कदम. खूप कमी लोकांना माहिती आहे की ते इंग्लिश स्कूलला होते आणि मी असं लहानपणी ऐकलं आहे की ते मला लहानपणी मारत मारत स्कूलला घेऊन जायचे. त्यामुळे सरचा मार खायची सवय ही लहानपणापासूनच आहे. आणि त्यानंतर सरांनी शाळा बदलून शिवाजी विद्यालयाला गेले. तर शिवाजी विद्यालयाला पहिलीपासून शाळा नव्हती, त्यामुळे मग मी 1ली ते 4थी संस्कृत विद्यालयाला होतो आणि 5वीपासून पुन्हा शिवाजी विद्यालयाला मी ॲडमिशन घेतलं. तर सरचं म्हणजे एक चुलत भाऊ म्हणून एक गोष्ट वेगळी, पण सरचं असंच वैयक्तिक खूप लक्ष असायचं माझ्याकडे आणि सरचं नेहमी मार्गदर्शन भेटायचं आणि वेळोवेळी मार्क पण भेटायचा. याचाच एक किस्सा म्हणजे 7वीला असताना मी आणि माझे तर आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की इंडिया वेस्ट इंडिजची टेस्ट मॅच बघायची. आता टेस्ट मॅच बघायची तर सुट्टी लागणार शाळेला. आमची दुपारून शाळा असायची. सर तेव्हा सर सकाळी शाळेला यायचे. तर मग आम्ही दोघांनी सुट्टी मारली. दोघांनीही बहाणा सांगितला की ताप आलाय म्हणून. आमचं अर्जही वडिलांनी सही करून टाकला की बुवा ताप आलता. चव्हाण सरला गेला होता अर्ज. चव्हाण सर आमचे तेव्हा वर्ग शिक्षक होते. तर त्यावेळी सर आले आमच्या घरी. सर आम्ही बोलले की काय झालं, तर ताप आलाय म्हणलं मी. सरांनी हात लावला, म्हणे की अरे हा तर थंड ताप आलाय रे तुला. नंतर आईने इशारा करून सांगितलं की सकाळपासून मॅच बघत बसलाय. आता तसं बघितलं तर सरांचा चुलत भाऊ म्हणल्यावर मला ऍडव्हान्टेज भेटायला पाहिजे की बुवा ठीक आहे मॅच बघतोय. पण सर नेक्स्ट डेला वर्गात आले. चव्हाण सर आमचे वर्ग शिक्षक होते. त्यांना विचारलं की आपने नरेंद्र कदम को पूछा क्या, क्यों नहीं आया था. चव्हाण सर बोले हाँ उसके पिताजी का एप्लीकेशन आया, वो बीमार था. तर म्हणे त्याला थंड ताप आला होता. तर तेव्हा चव्हाण सरांनी एवढं मारलं मला, एवढं मारलं की अजूनही ते माझ्या लक्षात आहे. आणि विज्ञान त्यानंतर सर आमच्या 8वीला असताना वर्ग शिक्षक झाले. विज्ञान हा एक अवघड विषय होता. सरांनी खूप सोप्या पद्धतीने सांगितलं आणि मुलांना तो खूप सोपा होईल असं म्हणजे या पद्धतीने सर शिकवायचे. सरांचे विनोद बुद्धी पण खूप होती. म्हणजे जसं वनस्पती आहे, वनस्पतीमध्ये काहीच विनोद नाही तसं बघितलं तर. पण सर पहिले वनस म्हणणार, सगळे पती म्हणणार, त्यामुळे सगळेजण हसणार. त्यामुळे म्हणजे सोपा विज्ञानासारखा अवघड विषय खूप सोपा पद्धतीने ते करून सांगायचे, ज्यामुळे की विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट होईल. आणि त्यामुळे विज्ञानामध्ये सगळ्यांना जास्तीत जास्त मार्क भेटायचे आणि सोपं पण जायचं विज्ञान त्यांना. आणि सरांनी दिलेली शिकवण आणि प्रेरणा ही नेहमीच आयुष्यात सोबत आहे. एक भाऊ म्हणून नाही, पण आम्ही नेहमीच म्हणजे जेव्हा जेव्हा बीडला जातो तेव्हा बीडला जाणे आणि सरांना न भेटणे असं कदाचितच झालं असेल. नेहमीच सरांसोबत भेटणं होतं, चर्चा होते. आता शिवाजी विद्यालयाचे जे काही अपडेट असायचे आम्हाला सरांथ्रूच भेटायचे. किंवा बहिर सर रिटायर झाले, शिंदे मॅडम रिटायर झाल्या, गायकवाड सरांसोबत काही किस्सा झालेला, तर सरांकडून नेहमीच अपडेट भेटायचे. आणि सरांना पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. आणि सर तसं तब्येतीची काळजी घेतातच, पण सरांनी फिट राहावं, तंदुरुस्त राहावं. फिरून त्यांनी वजन कमी केलेलंच आहे, पण अजून त्यांनी ऍक्टिव्ह राहावं. आणि लिखाणकाम तर त्यांचं आहेच आहे. त्यांनी दिलेले पुस्तक पण वाचले आहेत मी. तर सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं धन्यवाद. थँक्यू. राजकुमार कदम सर हे आमचे विज्ञानाचे शिक्षक. त्यांनी आमच्यामध्ये विज्ञानाची आवड तर रुजवलीच, पण त्यांच्या वागण्यातून वैज्ञानिक दृष्टिकोनही निर्माण केला. त्यांनी फक्त शाळेमध्येच रमले नाही, तर त्यांचे सहकारी शिक्षक त्यांच्यासाठी न्यायासाठी चळवळ उभा केली. आणि एक लेखक म्हणून त्यांनी सामाजिक चळवळ उभा केली त्यांच्या विचारातून, त्यांच्या लेखणीतून. ते फक्त आमच्यासाठी शाळेत शिक्षक नाही, तर ते आमच्या आयुष्यात एक मार्गदर्शक आहेत. आज जरी ते रिटायर होत असतील तरी मला पूर्ण विश्वास आहे की ते त्यांच्या लेखणीतून त्यांचं काम अजून वाढवतील. त्यांच्या पुढच्या कार्यासाठी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद.